दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, असं का बोलतात आज कळेल. तुम्हाला वाटत असेल हे एवढं मस्त पिवळं कलिंगड आहे, आतमधून पण हे पिवळंच असेल. तसं नाही आहे. आणि तुम्हाला वाटत असेल हे तर काय आपलं नेहमीचं हिरवं कलिंगड आहे, हे आतमधून लाल असेल. तर तसंही नाही आहे. चला तर मग कापून बघूया. हे जरा बाजूला करतो. हे कलिंगड आहे ना मित्रांनो, अनमोल जातीचं आहे. आता अनमोल म्हणजे काय? आतमधून पिवळं असतं ते. मी पण हे पहिल्यांदाच खाणार आहे. ही एक अनमोल व्हरायटी आहे. बाहेरच्या देशांमध्ये भरपूर पिकते. आपल्याकडे आत्ता आत्ता सुरू झाली आहे. मी खाऊन तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आहे ते. खाताना काहीच कळत नाहीये की ते पिवळं आहे की लाल आहे. सेम गोड आहे. चवीमध्ये काही फरक नाहीये. चला आता पिवळंवालं कापून बघूया. ही जाते ना मित्रांनो, सागर गोल्डन किंग म्हणून जाते कलिंगडाची. आणि मी पण फर्स्ट टाइमच आणलंय. आतमधून हे लाल असतं, पण आता आतमधून लाल निघेल की नाही मला पण गॅरंटी नाहीये. फर्स्ट टाइम आणलंय ना. हाय हाय, एक नंबर, एकदम मस्त आहे. हे पण टेस्ट करून सांगतो कसं आहे. चवीमध्ये ऑनेस्ट ओपिनियन देतो मित्रांनो. मला आपलं गावठी कलिंगड आवडलं ह्याच्यापेक्षा. एवढी गोडी वाटली नाही मला. तुम्हाला ही गोल्डन किंग व्हरायटी आणि अनमोल व्हरायटी माहिती होती का? ते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत येतो मी. बॉय बॉय.